8 दिवसांनी 15 दिवसांनी फास्ट फूड्स, बर्गर्स, पिझ्झाज, पावभाजीज इट्स ओके, बट नॉट डेली. डेली एक सब्जी, चपाती, दाल आणि हे प्रकार महत्वाचे आहे. कारण ऍसिडिटी पुन्हा होणार आणि स्ट्रेस हा फॅक्टर तर डे टू डे स्टुडंट्समध्ये तर खूप प्रमाणात बघितलं जातं. आणि ऑफिस गोईंग लेडीज, त्यांना सर्व आटपून जावं लागतो, पुन्हा त्यांचा डाएट हॅम्पर होतो, वेळेत होत नाही आहे आणि स्ट्रेस लेवल्स वाढतायत, तेव्हा मग पुन्हा ऍसिडिटी होत आहे. म्हणजे सर्व गोष्टी लिंक्ड आहेत. खरं एक विशेष सर्कल आहे. येस, त्याच्यामुळे ते ब्रेक करणं हे खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर, खूप गरजेचं आहे की ते आपले जे डे टू डे हॅबिट्स आहेत ते ब्रेकआउट केले की नॅचरल विल हॅव अ व्हेरी गुड लाईफ. म्हणजे एक कॉन्फिडंट लाईफ महत्वाचं आहे आणि ते आपल्याला स्किन आणि केसांमधून आणि पर्सनॅलिटीमधून येतं. अगदी. पुढे जाऊया आपण. ज्यांच्या केसांवर किंवा त्वचेवर परिणाम झालेला आहे, दुष्परिणाम झालेला आहे निगा न राखल्यामुळे किंवा चांगला आहार न घेतल्यामुळे, तर अशा व्यक्तींसाठी तुम्ही काय सांगाल? ट्रीटमेंटमध्ये नेमकं सध्या काय उपलब्ध आहे ते? ट्रीटमेंटमध्ये डर्मारोलर्स, आता जर समजा कोण माझ्याकडे आलं किंवा कोणत्याही ट्रायकोलॉजिस्टकडे गेलं तर आजकाल त्यांना फास्ट रिझल्ट्स हवे असतात की बाबा नाही आम्हाला रिग्रोथ हवी आहे किंवा फॉल थांबलं पाहिजे आहे. तर फॉल हे थांबणं ठीक आहे, बट रिग्रोथ पण तेवढाच महत्वाचं आहे. जी